आता पहा मुलांना, आपण याआधी काय बघितलेलं तर सरासरी कशी काढायची हे आपण शिकलो. आता आपला जो दुसरा टॉपिक आहे तो काय आहे तर वारंवारता वितरण सारणी. पहिलं सरासरी काढणं आपण शिकलेलो आहे, त्याचे सूत्र देखील आपण बघितलेलं आहे. आता हा एक दुसरा आपला टॉपिक आहे तो म्हणजे वारंवारता वितरण सारणी. आता वारंवारता वितरण सारणी म्हणजे काय तर कधी कधी दिलेल्या माहितीमध्ये काही प्राप्तांक अनेक वेळा येतात. काही प्राप्तांक काय होतात, वारंवारता म्हणजे अनेक वेळा येणं, वारंवार येणं, त्यालाच काय म्हणतात वारंवारता म्हणतात. आता वारंवार काय तर काही संख्या जी आहे ती काय येत असते तर सारखे सारखे पुन्हा पुन्हा येत असते, वारंवार येत असते, म्हणून त्या सारणीला काय म्हटलं जातं तर वारंवारता वितरण सारणी असं म्हटलं जातं. बघा, स्पष्टीकरणामध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे की कधी कधी दिलेल्या माहितीमध्ये काही प्राप्तांक जे आहे, जे काही अंक आहे, नंबर आहे, संख्या आहे, ती काय होते तर रिपीट होते, म्हणजे अनेक वेळा येते. तर एखादा प्राप्तांक आहे तो काही वेळा आलेला हे दाखवणाऱ्या संख्येला काय म्हणतात तर प्राप्तांकांची वारंवारता असे म्हणतात. थोडक्यात काय तर प्राप्तांकांची वारंवारता म्हणजे काय, प्राप्तांक म्हणजेच संख्या, काही संख्या ज्या आहेत त्या वारंवार येणं, त्यालाच काय म्हणतात तर प्राप्तांकाची वारंवारता म्हणतात. मग बघा, अशा वेळी वारंवारता सारणी तयार करतात. अशा वेळी काय होतं, जी संख्या पुन्हा पुन्हा रिपीट होते, पुन्हा पुन्हा येत असते, त्या संख्यासाठी आपण काय तयार करत असतो तर वारंवारता सारणी ही तयार करत असतो. मग बघा, या सारणीमध्ये प्राप्तांक, ताळ्याच्या खुणा, वारंवारता असे काय असतात तर 3 स्तंभ असतात. बघा, किती स्तंभ असतात तर 3 स्तंभ असतात. आणि पहिल्या स्तंभामध्ये काय असतं तर पहिल्या स्तंभामध्ये असतं प्राप्तांक, आणि दुसऱ्या स्तंभामध्ये ताळ्याच्या खुणा, आणि तिसऱ्या स्तंभामध्ये वारंवारता असं असतं. म्हणजे हे 3 काय झाले, स्तंभ झाले. जर आपल्याला वारंवारता सारणी जी आहे ती काढायची असेल तर त्यासाठी 3 स्तंभ वापरले जातात. पहिल्या स्तंभामध्ये जे काही प्राप्तांक आहे, प्राप्तांक म्हणजेच काय तर ज्या काही संख्या आलेल्या आहेत त्या अनेक वेळा न घेता, किती वेळा आपण घेतो तर एकच वेळा आपण तिथे लिहितो. आणि मग ताळ्याच्या खुणा म्हणजेच जर 13 ही संख्या 4 वेळा आलेली असेल तर तेवढ्या ताळ्यांच्या खुणा आपण घेत असतो. ताळ्यांच्या खुणा म्हणजे बघा कशा, हे झाले 4 आणि याला एक आडवी रेषा आपण दिले तर किती होते तर 5. जर 13 ही संख्या 5 वेळा आलेली असेल तर वारंवारताची जी काही खुणा आहे, म्हणजे ज्या काही ताळ्यांच्या खुणा आहेत त्या आपण अशा प्रकारे देत असतो. मग बघा, पहिल्या स्तंभामध्ये लहान संख्येपासून सुरुवात करून मोठ्या संख्येपर्यंत प्राप्तांक लिहा. सगळ्यात आधी आपण काय करतो, समजा 1 2 3 असे 9 पर्यंत संख्या आलेल्या आहेत आणि त्या अनेक वेळा आलेल्या आहेत, सारखे सारखे विचारलेल्या आहेत. मग प्राप्तांकामध्ये आपण काय लिहितो, जर 1 ही संख्या 4 वेळा आलेली असेल तर आपण 1 ही एकदाच लिहितो. आणि ताळ्यांच्या खुणामध्ये मग आपण काय करतो की ती संख्या 3 वेळा आलेली असेल तर मग आपण ताळ्यांच्या खुणा 3 अशा देतो. जर 4 ही जी संख्या आहे, ही संख्या प्राप्तांकामध्ये जर 6 वेळा आलेली असेल तर आपण ताळ्यांच्या खुणामध्ये ती संख्या अशी लिहितो. बघा, 1 2 3 4 हे 4 झाले, आणि ही झाली 5, आणि ही झाले 6. हे आपण ताळ्यांच्या खुणामध्ये लिहितो. म्हणजे 4 ही जी संख्या आहे ती किती वेळा आलेली आहे तर ती 6 वेळा आलेली आहे. आपल्याला ह्या ताळ्यांच्या खुणावरून त्या संख्येचं वारंवार आलेली ही जी संख्या आहे ती नेमकी किती वेळा आलेली आहे हे आपल्याला कशावरून कळतं तर ताळ्यांच्या खुणावरून कळतं. मग बघा, पहिल्या स्तंभामध्ये लहान संख्येपासून सुरुवात करून मोठ्या संख्येपर्यंतचे आपण काय लिहितो तर प्राप्तांक लिहितो. मग उदाहरणामध्ये 1 2 3 4 5 6 या संख्या एकाखाली एक क्रमाने आपल्याला मांडायच्या आहेत. मग माहितीमधील संख्या क्रमाने वाचा. प्रत्येक वेळी माहितीमधील संख्या वाचली की सारणीमध्ये त्या संख्या जवळच्या स्तंभात आपण काय लिहितो तर 1 लिहितो. आता 1 आपण कधी लिहितो, जेव्हा 5 ही संख्या जर एकच वेळा आली असेल तर ताळ्यांच्या खुणामध्ये आपण ती संख्या किती, ताळ्यांच्या खुणाद्वारे आपण ती संख्या किती वेळा आलेली आहे हे दर्शवतो. तर 1 वेळा आलेली आहे असं आपण ताळ्याच्या खुणामध्ये दर्शवतो. मग बघा,
जर एक वेळ आली असेल तर आपण फक्त एकच रेघ घेणार आहोत, जर 2 वेळा आलेली असेल तर आपण 2 रेघा घेणार आहोत. म्हणून या खुणेला ताळेची खूण असे म्हणतात. मग पुढे पाहूया. जसे 3 ही संख्या वाचून 3 या संख्येसमोर दुसऱ्या स्तंभात किती आहे, तर 1 अशी खूण करा. 4 खुणापर्यंतच्या खुणात 4 अशी लिहिलं तर 5वी खूण आपण कशी करणार आहोत, तर पहा 5वी खूण आपण अशी करणार आहोत. म्हणजे 7 ही संख्या जर 5 वेळा आलेली असेल तर आपण कसं करणार, 1 2 3 4 आणि 5. ताळ्यांच्या खुणामध्ये 7 ही संख्या 5 वेळा आलेली आहे हे दर्शवण्यासाठी आपण ताळ्यांच्या खुणामध्ये कसे दाखवणार आहोत, कसे दर्शवणार आहोत, तर अशा प्रकारची खूण करून आपण दर्शवणार आहोत की 7 ही जी संख्या आहे ती किती आलेली आहे, तर ती 5 वेळा आलेली आहे. मग ही झाली काय, तर ही झाली वारंवारता वितरण सारणी. तर पहा, ताळ्यांच्या ज्या खुणा आहेत त्याद्वारे जर आपण एखादी संख्येची वारंवारता दर्शवली तर ते ताळ्यांच्या खुणाद्वारे मोजणे कसं होतं, अगदी सोपं होतं. ते पुढील उदाहरणाच्या सहाय्याने आपण अधिक चांगल्या प्रकाराने समजून घेऊयात. आता पाहूया पुढे. बघा, कधी कधी दिलेल्या माहितीमध्ये काही प्राप्तांक अनेक वेळा येतात. जसे की आपण स्टार्टिंगलाच बोललेलो की काही जे संख्या आहे, काही जे नंबर्स आहे ते अनेक वेळा आलेले असतात. जसे की 8 वेळा, 9 वेळा, 11 वेळा अशाही वेळी रिपीट संख्या झालेली असते, पुन्हा पुन्हा संख्या आलेली असते. मग ताळ्याच्या खुणांद्वारे आपल्याला काय करावं लागतं, तर ती जी संख्या आहे ती किती वेळा आलेली आहे हे दर्शवण्यासाठी आपण काय यूज करतो, तर ताळ्यांच्या ज्या खुणा आहेत त्या वापरून आपण सांगत असतो की 9 ही संख्या 11 वेळा आलेली आहे किंवा 12 वेळा आलेली आहे, हे आपण ताळ्यांच्या खुणाने दर्शवतो. समजा 9 ही संख्या 12 वेळा आलेली असेल तर ताळ्यांच्या खुणाने आपण ती दर्शवायची असेल, दाखवायची असेल तर ते आपण कशी दाखवूया, तर पहा 1 2 3 4. आता 4 वेळा आलेले आहे, पण आणखी ती 5 वेळा देखील आलेली आहे. पण 9 वेळा 9 ही संख्या आलेली आहे, मग ते आपल्याला ताळ्यांच्या खुणांनी दर्शवायचे आहे. म्हणून पुन्हा हे झाले 5, मग 1 2 3 4, 4 झाले, मग पुन्हा 5. आता हे ताळ्यांच्या खुणाने आपण किती वेळा दर्शवलं, तर 10 वेळा दर्शवलं. पण 9 ही संख्या किती वेळा आलेली आहे, तर 12 वेळा आलेली आहे. पुन्हा आपण इथे काय करणार आहोत, 2 रेषा देणार आहोत. म्हणजेच ताळ्यांच्या खुणांद्वारे आपण दर्शवलेलं आहे की 9 ही जी संख्या आहे ती किती वेळा आलेली आहे, तर ती 12 वेळा आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण काय दाखवू शकतो ताळ्यांच्या खुणांद्वारे, की 9 ही संख्या वारंवारिता ह्या सारणीमध्ये किती वेळा आलेली आहे, किती वेळा ती रिपीट झालेली आहे, वारंवार आलेली आहे, तर ती 12 वेळा रिपीट झालेली आहे. मग ताळ्यांच्या खुणाद्वारे ते आपण अशा प्रकारे सारणीमध्ये दाखवतो. पाहूया, एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला काय म्हणतात, तर प्राप्तांकांची वारंवारिता असे म्हणतात. हे तर आपल्याला माहिती आहे. पुन्हा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्राप्तांकाची वारंवारता म्हणजे काय, तर एखादी संख्या किती वेळा आलेली आहे यालाच काय म्हणतात, तर प्राप्तांकांची वारंवारता असे म्हणतात. मग बघा, अशा वेळी वारंवारता सारणी आपण कशी तयार करतो, तर 3 स्तंभाद्वारे तयार करतो. पहिला स्तंभ बघा काय आहे, तर तो आहे प्राप्तांक. दुसरा स्तंभ बघा काय आहे, ताळ्यांच्या खुणा. आणि तिसरा जो स्तंभ आहे तो आहे वारंवारता. मग बघा, प्रत्येक संख्यासमोर ताळ्यांच्या एकूण खुणांची संख्या आपण मोजून लिहितो, त्यानंतर तिला वारंवारता म्हणतात. तिसऱ्या स्तंभात आपण काय लिहितो, वारंवारता लिहितो. आणि शेवटी सर्व वारंवारताची काय करतो, तर बेरीज करतो. आणि n या अक्षराने आपण काय करतो, टोटल ह्या अक्षराने न दर्शवता आपण त्यांची जी बेरीज आहे ती n या अक्षराने दर्शवत असतो. पहा किती अक्षराने, तर n या अक्षराने ते आपण दर्शवत असतो आणि त्याची बेरीज आपण करत असतो. मग ही बेरीज एकूण प्राप्तांका इतकी असते. किती असते, तर एकूण प्राप्तांका इतकी असते. आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे, ते म्हणजे दिलेल्या माहितीवरून आपल्याला काय करायचे आहे, तर वारंवारता सारणी तयार करायची आहे. मग उदाहरण बघा काय दिलेलं आहे, तर उदाहरणामध्ये पहा 1 3 2 4 5 4, 1 3 4 5 6 4 6 4 6. तर असे काही प्राप्तांक दिलेले आहे. आपण पाहू शकतो उदाहरणामध्ये जे काही नंबर्स दिलेले आहेत, ज्या काही संख्या दिलेल्या आहेत त्या वारंवार आलेल्या आहे, रिपीट झालेल्या आहे, अनेक वेळा आलेल्या आहे. मग त्या आपण 3 स्तंभाद्वारे किती वेळा आलेल्या आहे हे अगदी सोप्या भाषेमध्ये या सारणीमध्ये आपण मांडणार आहोत. बघा,
यावरून वारंवारता सारणी आपल्याला कशी करता येते ते आपण पाहणार आहोत. तर बघा, पहिला जो काही स्तंभ आहे त्या स्तंभामध्ये आपल्याला प्राप्तांक लिहायचे आहे. प्राप्तांक बघा किती वेळा आलेला आहे, 1 पासून. 1 हा काय आहे तर सर्वात लहान प्राप्तांक आहे आणि आपल्याला आता त्याचा सर्वात मोठा जो प्राप्तांक आहे तो शोधायचा आहे. बघा, सर्वात मोठा प्राप्तांक आपल्याला इथे काय दिसत आहे तर तो आहे 6. 6 पेक्षा मोठा नंबर तुम्हाला इथे दिसत आहे का तर नाही. सर्वात लहानात लहान जो प्राप्तांक आहे, सर्वात लहानात लहान जी संख्या आहे ती कुठली आहे तर ती 1 आहे आणि सर्वात मोठ्यात मोठी जी संख्या आहे ती कुठली आहे तर ती 6 आहे. मग 1 पासून 6 पर्यंत आपल्याला प्राप्तांक या स्तंभामध्ये काय करायचे आहे तर संख्या लिहायच्या आहेत. बघा, आपण लिहिले आहेत 1 2 3 4 5 आणि 6. 6 नंबर आपण प्राप्तांकामध्ये लिहिलेला आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे तर टाळ्यांच्या खुणा द्यायच्या आहेत. कसल्या तर टाळ्यांच्या खुणा. मग बघा, 1 ही जी संख्या आहे ती या जे काही आपल्याला नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्समध्ये किती वेळा रिपीट झालेले आहे, किती वेळा ती रिटर्न आलेली आहे. तर इथे आपण 1 बघू शकतो. पहा, 1 2 अजून दिसत आहे का तर नाही. म्हणजे ती किती वेळा आलेली आहे तर ती 2 वेळा आलेली आहे. म्हणून टाळ्यांच्या खुणामध्ये आपण काय केलेलं आहे, 2 रेषा दाखवलेल्या आहेत. 2 टाळ्यांच्या खुणा आपण दर्शवलेल्या आहे. बघा, म्हणजे आपल्याला इझिली हे कळतं की 1 ही संख्या जी आहे ती या सारणीमध्ये किती वेळा आलेली आहे तर 2 वेळा आलेली आहे. म्हणून इथे आपण काय घेतलेले आहे तर 2 रेषा दर्शवलेल्या आहे. आणि मग वारंवारता म्हणजे ती संख्या वारंवार किती वेळा आलेली आहे, साहजिकच आहे, आपण काउंट केलेलं आहे, ते 2 वेळा आलेले आहे. म्हणजे वारंवारता या स्तंभामध्ये काय येणार आहे तर 2 हा नंबर येणार आहे. 1 ही संख्या किती वेळा आलेली आहे तर 1 ही संख्या 2 वेळा आलेली आहे. मग बघा, आता ही दुसरा नंबर प्राप्तांक 2. आता ती जी आहे ह्या उदाहरणामध्ये 2 ही जी संख्या आहे ती किती वेळा आलेली आहे तर पहा, ही इथे आपल्याला एक दिसत आहे 1. ती किती वेळा आलेली आहे तर फक्त 1च वेळा आलेली आहे. मग टाळ्यांच्या खुणाद्वारे आपण ती काय करणार आहोत तर एकच रेषेद्वारे दाखवणार आहोत. बघा, इथे आपण दाखवलेले आहे की 2 ही संख्या फक्त एकच वेळा आलेली आहे, रिपीट झालेली नाहीये, वारंवार आलेली नाहीये. म्हणून आपण वारंवारतामध्ये सुद्धा काय लिहिणार आहोत तर 1च लिहिणार आहोत. का? कारण 2 ही संख्या वारंवार आलेलीच नाहीये, ती फक्त एकच वेळा आलेली आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे तर 1 हा नंबर वारंवारतामध्ये लिहिलेला आहे. आता बघूया 3. तर 3 ही संख्या किती वेळा आलेली आहे ते आपल्याला काउंट करायचे आहे. तर बघा, इथे आपल्याला एक 3 दिसत आहे. पुन्हा पाहूया, तर इथे देखील आपल्याला 3 दिसत आहे, इकडे 3 नाही आहे. म्हणजे 3 ही किती वेळा संख्या आलेली आहे तर 2 वेळा आलेली आहे. मग टाळ्यांच्या संख्येद्वारे आपण 2 ही संख्या कशी दाखवणार आहोत तर पहा, अशी दाखवणार आहोत. 2 रेषा आपण देणार आहोत आणि टाळ्यांच्या खुणाद्वारे आपल्याला कळत आहे की वारंवारतामध्ये आपल्याला किती नंबर लिहायचा आहे. अगदी बरोबर, 2 नंबर हा लिहायचा आहे आणि तो आपण लिहून घेतलेला आहे. मग बघा, 4 ही जी संख्या आहे ती किती वेळा आलेली आहे. पहा, 1 2 3 4 5. म्हणजे 4 ही संख्या 5 वेळा आलेली आहे आणि ते आपल्याला टाळ्याच्या खुणाने दाखवायचं आहे की जी 4 संख्या आहे ती 5 वेळा आलेली आहे. म्हणून बघा, 1 2 3 4 आणि आडवी एक रेष म्हणजेच 5. तर 4 ही संख्या 5 वेळा आलेली आहे. म्हणून वारंवारतामध्ये आपण नंबर किती लिहिणार आहोत तर 5 लिहिणार आहोत. बघा, 5 आपण लिहून घेतले आहेत. मग पुढची जी संख्या आहे ती बघा कुठली आहे तर 5. आता 5 ही संख्या या नंबरमध्ये दिलेल्या उदाहरणामध्ये किती वेळा आलेली आहे तर पहा, 1 2 तर ती फक्त किती वेळा आलेली आहे 2 वेळा आलेली आहे. म्हणून आपण टाळ्यांच्या खुणाद्वारे ती दाखवलेली आहे. किती वेळा ती संख्या आलेली आहे 2 वेळा आलेली आहे. म्हणून टाळ्यांच्या खुणा आपण 2 रेषा दाखवलेल्या आहेत. मग साहजिकच आहे, वारंवारतामध्ये आपण किती नंबर लिहिणार आहोत. अगदी बरोबर, 2 नंबर आपण लिहिणार आहोत. बघा, जी 5 संख्या आहे ते 2 वेळा आलेले आहे. म्हणून वारंवारतामध्ये आपण 2 घेतलेले आहेत. मग आता 6 ही संख्या ही किती वेळा आलेली आहे. पहा, 1 2
3, तर 6 जी संख्या आहे ती 3 वेळा आलेली आहे. मग टाळ्यांच्या खुणाने आपण 3 रेषा काढून काय करणार आहोत, तर 6 ही 3 वेळा संख्या आलेली आहे हे दर्शवणार आहोत. आणि वारंवारतामध्ये मग आपली नंबर जो आहे, जो आपली संख्या आहे ते किती आपण दर्शवणार आहोत, अगदी बरोबर 3 एवढी दर्शवणार आहोत. म्हणजेच 3 आपण घेतलेले आहे. तर हा झाला एक कुठली सारणी झालेली आहे आपली पहा, तर ही वारंवारता सारणी आपली इथे आपण समजून घेतलेली आहे, लिहिलेली आहे. तर आता एकूण वारंवारता हे काय आहे, तर एकूण वारंवारता आहे. म्हणजेच ते आपल्याला n अक्षराने काय करायचे आहे, दर्शवायचे आहे. मग या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. पहा 2 आणि 1 3, 2 5 10 12 आणि 3 15. म्हणजेच n बरोबर किती आलेला आहे, तर 15 आलेला आहे. म्हणजे टोटल किती होते, बेरीज किती होते वारंवारतेची, तर 15 एवढी होते. तर पहा वारंवारता सारणी जी आपण समजून घेतली होती तिची टोटल n या खुणेद्वारे आपण काय केलेले आहे, तर काढून घेतलेले आहे. मग बघा प्राप्तांक मोजताना जी संख्या मोजली जाते ती लक्षात ठेवण्यासाठी त्या संख्येवर रेघ ओढतात. येथे पहिली 3 प्राप्तांक मोजून झाल्यानंतर प्राप्तांकांची यादी आपण करतो, जसं आपण राऊंड काढलेलं किंवा जे काही प्राप्तांक आपल्याला लिहायचे आहे त्याच्यावरती आपल्याला अशी आडवी रेघ सुद्धा काढता येते. जसे की 1 हे किती वेळा आलेलं आहे, तर 2 वेळा आलेलं आहे. 4 हे किती वेळा आलेलं आहे, पहा 1 2 3 4 आणि 5 वेळा आलेले आहे. आपण आडवे रेष देऊ शकतो किंवा त्याला आपण राऊंड करून देखील काय करू शकतो, ती जी संख्या आहे ती किती वेळा आलेली आहे हे आपण प्राप्तांकामध्ये लिहायचं आहे. नंतर वारंवारतेच्या खुणांद्वारे आपल्याला ती दर्शवायची आहे आणि मग वारंवारता जो नंबर आहे तो किती असेल तर तो आपल्याला त्या सारणीमध्ये लिहायचा आहे. तर पहा मुलांना, आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर प्राप्तांकाचे वर्गीकरण सोप्या पद्धतीने करण्यासाठी टाळ्यांच्या खुणांचा वापर आपल्याला करता येतो. दुसरं, खुणांची संख्या वारंवारता दाखवते अशा प्रकारच्या सारणीला वारंवारिता सारणी असे म्हणतात. तिसरं आहे, प्राप्तांकांची संख्या मोठी असते त्यावेळी वारंवारता सारणीचा जो उपयोग सरासरी काढण्यासाठी होतो तो कसा असतो, तर सरासरीचा उपयोग विज्ञानाच्या सर्व शाखा, वैद्यक शाखा, भूगोल तसेच अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्र इत्यादी विषयातही आपल्याला करता येतो. तर पहा आपल्याला कुठलं उदाहरण दिलेलं आहे, तर वारंवारता सारणी याचं आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे आणि ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा, एका वर्गातील 30 मुलांची उंचीमध्ये दिली आहे, त्यावरून वारंवारता सारणी आपल्याला तयार करायची आहे. बघा आपल्याला इथे काय दिलेलं आहे, तर एका वर्गातील 30 मुलांची उंची सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे, त्यावरून आपल्याला वारंवारता सारणी तयार करायची आहे. त्यासाठी काही संख्या, काही नंबर आपल्याला दिलेले आहे. बघा हे काही आहे नंबर, त्यावरून आपल्याला वारंवारता सारणी तयार करायची आहे. मग सर्वात आधी आपण काय लिहिणार आहोत, तर पहा मुलांनो, आपल्याला वारंवारता जी सारणी आहे ती आपल्याला करायची आहे. काही जो आपल्याला उदाहरण दिलेलं आहे त्या उदाहरणाद्वारे आपल्याला काय करायचे आहे, वारंवारता सारणी तयार करायची आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्याला वारंवारता सारणी तयार करण्यासाठी 3 स्तंभाची गरज असते. पहिला स्तंभ जो आहे तो आहे आपला मुलांची उंची, म्हणजेच त्याला आपण प्राप्तांक असे म्हणतो. सेकंड जो आपला स्तंभ आहे तो आहे टाळ्यांची खुणा आणि जो आपला तिसरा स्तंभ आहे तो आहे वारंवारता. वारंवारता म्हणजे ती जी संख्या आहे ते किती वेळा वारंवार आलेली आहे ते आपण वारंवारता मध्ये लिहित असतो. मग बघा इथे मुलांची जी संख्या आहे ती सर्वात लहान जो प्राप्तांक आहे तो आपल्याला कुठला दिसत आहे, पहा इथे सर्वात लहान प्राप्तांक आपल्याला 131 दिसत आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, तर मुलांची संख्या म्हणजे प्राप्तांकामध्ये सर्वात लहानात लहान जो प्राप्तांक आहे 131 तो आपण इथे लिहून घेतलेला आहे. त्यानंतर सर्वात मोठा जो प्राप्तांक आहे तो आता आपल्याला लिहायचा आहे. आता सर्वात मोठा प्राप्तांक कुठला आहे, पहा मुलांना, इथे आपल्याला सर्वात मोठा जो प्राप्तांक आहे तो दिसत आहे 140. 131 हा जो प्राप्तांक आहे तो सर्वात लहान आहे आणि 140 जो प्राप्तांक आहे तो सर्वात मोठा आहे. म्हणून आपण त्यानुसार काय करणार आहोत, प्राप्तांकामध्ये नंबर लिहिणार आहोत. मग आपण लिहिले बघा 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 138, 139 आणि 140.
40 असे आपण प्राप्तांकामध्ये नंबर लिहून घेतलेले आहेत। सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं आहे की आपला लहानात लहान प्राप्तांक येणार आहे तोच प्राप्तांक आपल्याला सगळ्यात आधी प्राप्तांकामध्ये लिहायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला कुठला प्राप्तांक लिहायचा आहे तर सर्वात मोठा प्राप्तांक लिहायचा आहे। मग आता ताळ्यांच्या खुणामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे की 131 हे किती वेळा आलेले आहे ते आपल्याला काउंट करायचे आहे। तर बघा 131 हा 131 आलेला आहे एक वेळा झालं। नंतर बघा 131 हा किती वेळा आलेला आहे तर हा नाही तर बघा हा आहे 131 2 वेळा आलेला आहे। मग इथे बघा आणखी किती वेळा आलेला आहे तो तर हा 131 तर पहा किती वेळा आलेला आहे 1 2 3 3 वेळा आलेला आहे। मग ताळ्यांच्या खुणाने आपल्याला तो दर्शवायचा आहे तो किती वेळा आलेला आहे तर तो 3 वेळा आलेला आहे जे आपण ताळ्यांच्या खुणाने दर्शवलेला आहे। पुढचा जो नंबर आहे तो बघा 132। आता 132 बघा किती वेळा आलेला आहे किती वेळा तो रिपीट झालेला आहे तर इथे बघा 132 हा एक वेळा 2 वेळा 3 वेळा आणि तर तो किती वेळा आलेला आहे 3 वेळा आलेला आहे। मग ताळ्यांच्या खुणाने आपण बघा तो 3 वेळा इथे दर्शवलेला आहे आणि वारंवारतामध्ये सुद्धा त्याचा नंबर जो आहे तो 3 लिहिलेला आहे आणि 131 सुद्धा 3 वेळा आलेला आहे 132 सुद्धा 3 वेळा आलेला आहे म्हणून वारंवारतामध्ये 3 नंबर आपण घेतलेला आहे। आता 133 बघा किती वेळा आलेला आहे तर 133 हा एक वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा 5 वेळा। तर पहा जो 133 नंबर आहे तो 5 वेळा आलेला आहे आणि ताळ्यांच्या खुणाने आपण तो इथे दर्शवलेला आहे आणि वारंवारतामध्ये नंबर किती येणार आहे साहजिकच 5 वेळा तो रिपीट झालेला आहे वारंवार आलेला आहे म्हणून 5 हा नंबर आपण वारंवारतामध्ये लिहिलेला आहे। मग बघा 134 किती वेळा आलेले आहेत बघा 134 आपल्याला इथे दिसत आहे एक वेळा मग 2 वेळा आणि 3 वेळा। किती वेळा आलेले आहेत 134 तर 3 वेळा आलेले आहे म्हणून आपण ते ताळ्याच्या खुणाने 3 वेळा दर्शवलेलं आहे। तर पुन्हा बघा 135 हा जो प्राप्तांक आहे तो किती वेळा आलेला आहे तर पहा 135 1 2 3 तर तो किती वेळा आलेला आहे 135 3 वेळा आलेला आहे म्हणून ताळ्यांच्या खुणामध्ये 3 आपण दर्शवलेले आहे 3 खुणा दाखव। वारंवारतामध्ये सुद्धा किती नंबर येणार आहे तर 3 नंबर येणार आहे। मग आता 136 जो आहे आता तो काउंट करूया आपण किती वेळा आलेला आहे पहा 136 बघा एक वेळा 2 वेळा फक्त 136 जे आहे ते 2च वेळा आलेलं आहे म्हणून आपण ते 2 खुणांनी दर्शवलेला आहे आणि वारंवारतामध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत तर 2 नंबर आपण लिहिणार आहोत। मग बघा 137 आता 137 हा नंबर किती वेळा आलेला आहे पहा तर 137 जो आहे तो नंबर आलेला आहे पहा 137 1 म्हणजे 137 जो आहे तो एकच वेळा आलेला आहे म्हणून ताळ्यांच्या खुणांनी आपण तो एक रेषा काढून दाखवलेला आहे आणि वारंवारता मध्ये जो नंबर आहे तो किती येणार आहे ऑब्वियसली एकच येणार आहे। मग आता पाहूया 138 तर आता 138 हा जो नंबर आहे तो किती वेळा आलेला आहे तर 138 बघा एक वेळा आणि 138 जो आहे तो आपल्याला एकच वेळा आलेला आहे म्हणून तो आपण काय केलेला आहे तर 1 हा दाखवलेला आहे। मग बघा 139 आता 139 आपल्याला काउंट करायचं आहे तर 139 बघा किती वेळा आलेला आहे तर एक वेळा 2 वेळा 3 वेळा 139 आलेला आहे जो आपण वारंवारतेच्या खुणेने दाखवलेला आहे ताळ्याच्या खुणांनी। आता वारंवारतेमध्ये नंबर देखील किती येणार आहे तर 3 येणार आहे जो की आपण इथे लिहून घेतलेला आहे। मग आता 140 जो सर्वात मोठा प्राप्तांक आहे तो आपल्याला काउंट करायचा आहे तो किती वेळा आलेला आहे तर 140 बघा एक वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा आणि 5 वेळा।
तो किती वेळा आलेला आहे? 140 जो प्राप्तांक आहे सर्वात मोठा तो 5 वेळा आलेला आहे, म्हणून टाळ्यांच्या खुणाने आपण तो 5 वेळा दाखवलेला आहे. आणि वारंवारता या स्तंभामध्ये देखील 5 या नंबरने आपण तो दाखवलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर त्या सर्वांची बेरीज करायची आहे, जे आपण इथे करून घेतलेली आहे. आणि ती किती आलेली आहे तर ती 30 एवढी आलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला वारंवारता सारणी काय आहे हे समजलेलं असेलच. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? एका वसाहतीमध्ये 50 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची संख्या पुढे दिली आहे, त्यावरून आपल्याला वारंवारता सारणी काढायची आहे. बघा इथे काय आहे तर संख्या दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला वारंवारता सारणी काढायची आहे. मग वारंवारता सारणी आपल्याला तयार करायची आहे. ती 3 स्तंभाद्वारे तयार होते हे आपल्याला माहिती आहे. पहिला जो स्तंभ आहे तो कुठला आहे तर प्राप्तांक आहे. दुसरा जो स्तंभ आहे तो टाळ्यांची खुणा आहे. आणि तिसरा जो स्तंभ आहे ती आहे वारंवारता. तर या 3 स्तंभांद्वारे आपल्याला काय करायचं आहे तर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. म्हणजे वारंवारता सारणी जी आपल्याला दिलेलं आहे उदाहरण, त्यावरून आपल्याला वारंवारता सारणी तयार करायची आहे. तर पहा, वारंवारता सारणी ही जी वारंवारता सारणी आहे ती आपण इथे तयार करून घेतलेली आहे. जे काही नंबर्स आपल्याला दिले होते, जे उदाहरण आपल्याला दिले होतं, त्या उदाहरणाच्या माहितीद्वारे आपण इथे वारंवारता जी सारणी आहे ती तयार करून घेतलेली आहे. बघा कुटुंबातील व्यक्तींची संख्या किती आहे तर 1 ते 5 एवढे आहे. सर्वात लहान प्राप्तांक किती आहे तर 1 आहे आणि सर्वात मोठा प्राप्तांक तो किती आहे तर तो 5 आहे. मग 1 हा किती वेळा आलेला आहे तो मोजण्यासाठी आपण पुन्हा काय करूया तर बॅक मोजण्यासाठी पुन्हा आपण बघा बॅकला जाऊया. तर पहा 1 जो आहे तो किती वेळा आलेला आहे तर इथे 1 वेळा आलेला आहे आणि त्यानंतर इथे आलेला आहे नाही. म्हणजे 1 जो आहे तो किती वेळा आलेला आहे तर तो फक्त 1 वेळा आलेला आहे. म्हणून पहा इथे आपण दाखवलेला आहे टाळ्यांच्या खुणाने तो 1 वेळा आलेला आहे, म्हणून 1 हा नंबर आपण इथे दाखवलेला आहे. मग बघा 2 हा किती वेळा आलेला आहे तर तो आलेला आहे 13 वेळा. पाहूया आपण काउंट करूया. तर पहा जो 2 संख्या आहे तो 13 वेळा आलेला आहे. म्हणून पहिल्या रकान्यामध्ये आपण बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. म्हणजेच जी 2 संख्या आहे ती किती वेळा आलेली आहे तर ती 13 वेळा आलेली आहे. हे आपण या सारणीमध्ये पहा बघितलेलं आहे. किती संख्या किती वेळा आलेली आहे. 2 नंबर ही वारंवार किती वेळा आलेली आहे तर 13 वेळा आलेली आहे. म्हणून आपण टाळ्यांच्या खुणाने दाखवलेलं आहे की 2 ही संख्या 13 वेळा आलेली आहे. म्हणून वारंवारतामध्ये देखील आपण 13 ही संख्या घेतलेली आहे. मग बघा आता 3 ही संख्या किती वेळा आलेली आहे तर 3 ही संख्या 15 वेळा जी 3 संख्या आहे ती किती वेळा आलेली आहे बघा 5 10 आणि 5 15 आणि 1 16. म्हणजे 3 ही संख्या आलेली आहे 16 वेळा. आपण ती मोजूयात. तर पहा मुलांना 3 संख्या ही आपल्याला काउंट करायची आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. तर आपण बघितलं की आपण टाळ्यांच्या खुणामध्ये जी 3 संख्या आहे ती किती वेळा आलेली आहे तर 16 वेळा आलेली आहे. मग ती टाळ्याच्या खुणाने आपण दर्शवलेली आहे. टाळ्यांच्या खुणाने आपण ती 16 वेळा आलेली आहे हे दर्शवलेले आहे. आणि साहजिकच वारंवारतामध्ये सुद्धा काय येणार आहे तर 16 हा नंबर येणार आहे. मग बघा 4 ही जी संख्या आहे ती किती वेळा आलेली आहे तर 4 जो नंबर आहे तो आलेला आहे किती वेळा तर 13 वेळा. ते देखील आपण काउंट करूया. बघा 4 जे आहे ते 13 वेळा आलेली आहे. म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. बघितलं आपण जी 4 संख्या आहे ती 13 वेळा आलेली आहे आणि हे टाळ्याच्या खुणाने आपण 13 वेळा असे दर्शवलेले आहे. बघा अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे टाळ्यांच्या खुणामध्ये दर्शवलेले आहे. म्हणजे वारंवारतामध्ये काय येणार आहे तर 13 हे येणार आहे. पुढे पाहूया. तर पहा मुलांनो 5 ही जी संख्या आहे ती किती वेळा आलेली आहे तर 5 ही जी संख्या आहे ती एकूण 7 वेळा आलेली आहे. ते देखील आपण काउंट करूया. तर पहा 5 ही जी संख्या आहे 1 2 3 4 5 6
आणि 7 जे आपण ताळ्यांच्या खुणाने बघा 1 2 3 4 आणि 5 6 अशा पद्धतीने ते दाखवलेले आहे. आणि वारंवारतामध्ये आपण कसे दाखवणार आहोत तर 7 हा नंबर लिहून दाखवणार आहोत. तर अशा प्रकारे आपण 3 स्तंभाद्वारे वारंवारता सारणी तयार केलेली आहे, जे आपण बघू शकतो की इथे आपण जी वारंवारता सारणी आहे ते आपण इथे दिलेल्या उदाहरणाच्या सहाय्याने 3 स्तंभाद्वारे आपण इथे पूर्ण करून दाखवलेले आहे. बघा, पहिल्या सारणी मध्ये आपण जी सारणी तयार केली त्याच्या पहिल्या स्तंभामध्ये आपण प्राप्तांक म्हणजेच कुटुंबातील व्यक्तींची संख्या 1 ते 5 आपण लिहिलेली आहे. त्यानंतर ताळ्यांच्या खुणाद्वारे ती जी संख्या आहे ती किती वेळा रिपीट झालेली आहे, वारंवार किती वेळा आलेली आहे ते आपण ताळ्याच्या खुणाने दाखवलेले आहे. त्यानंतर आपण वारंवारतामध्ये ती जी संख्या आहे ती किती वेळा आलेली आहे ते सुद्धा आपण तिथे नमूद केलेलं आहे. आणि मग त्याची आपण इथे बेरीज केलेली आहे. तर ती बेरीज किती वेळा आलेली आहे तर 50 वेळा ती बेरीज आलेली आहे. पुढचं पहा मुलांना, आपला सारांश जो आहे त्या सारांशमध्ये काय आहे तर सारांशमध्ये आपण दिलेल्या माहितीवरून काय शिकलेलो आहोत तर सरासरी काढणे हे आपण दिलेल्या माहितीवरून शिकलेलो आहोत. तसेच वारंवारता वितरण सारणी याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे. म्हणजेच या पार्टमध्ये आपण 2 जे भाग आहे ते आपण शिकलेलो आहे. पहिला भाग जो आहे ते माहितीवरून सरासरी काढणे, म्हणजे काही उदाहरणं दिलेले होते, त्या उदाहरणाद्वारे आपण काय केलेलं होतं त्या माहितीच्या आधारे आपण सरासरी काढून घेतलेली होती. आणि जो सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण काय शिकलेलो आहोत तर वारंवारता वितरण हा तक्ता आपण काढलेला आहे. जे काही दिलेले उदाहरणं आहे त्या माहितीच्या आधारे आपण वारंवारता वितरण सारणी देखील तयार केलेली आहे. आणि दुसरं म्हणजे सरासरी काढणं हे देखील आपण शिकलेलो आहोत. हा मुलांनो, सांख्यिकीमध्ये आपण काय शिकलेलो आहोत तर सांख्यिकीमध्ये आपण वारंवारता सारणी कशी तयार करायची हे आपण शिकलेलो आहोत. तसेच सरासरी कसे काढायचे हे देखील आपण सांख्यिकी या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहेत. आता आपण सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत तर सांख्यिकी हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत.